माझं नाव अमीर चंद्रकांत कुणकेरकर, मूळ राहणारा कुणकेरी गावात। जॉबला मी लंडनला असतो। आता 26 वर्ष झाली, 25 काय 26 वर्ष झाली मी हे काम करतो। आधी माझे वडील करायचे। नमस्कार, आज आपल्याला इथे कुणकेरी हुडोत्सवामध्ये 3 चॅनलचे ओनर मिळालेले आहेत, यूट्यूब चॅनल। अशी आपण पाहिलात, जो दगड घेतल्यानंतर आपली जी इच्छा काय असते ती पूर्ण होते। तर मगाशी तुम्ही 5 फेरी ज्या उड्याभोवती मारले आहेत, नमस्कार, मालवणी माणसाचं मालवणी चॅनल म्हणजेच कोकणचो रायडर। कोकणातील सुखद प्रवास, कोकणातील पारंपरिक रूढी परंपरा, कोकणातील रहस्यमय गुपिते, कोकण आणि भटकंती अशा आयुष्यातील कोकणचा प्रवास माझ्यासोबत नक्कीच पाहायचा असेल तर कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्की सांगा या कोकणच्या रायडर सोबतचा सुखद प्रवास कसा वाटला। धन्यवाद। नमस्कार सबस्क्रायबर, कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आणि खरोखरच तुम्ही मला जे प्रोत्साहन दिलात, शिमग्यातील जे काही व्हिडिओ मी पोस्ट केले त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद तुमच्याकडनं मिळाला। हजारोंच्या न्यूजमध्ये हे व्हिडिओ गेले। त्याचप्रमाणे आज मी जात आहे जगप्रसिद्ध हुडोत्सव बघायला, कुणकेरी येथील हुडोत्सव बघायला जातोय। आणि गेल्या वर्षी पण मी पोस्ट केलेला, परंतु आज एक नवीनपूर्ण असा एक वेगळ्या ढंगामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो आणि तिथली माहिती घेण्याचा प्रयत्न करतो। संपूर्ण व्हिडिओ माहितीसहित तुम्हाला पाहायचं असेल तर कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सांगा कसा वाटेल तो व्हिडिओ। चला तर आता आपण निघतोय, कारण उशीर होतोय, 4 वाजत आलेले आहेत। एक 5-5:30 नंतर हा कार्यक्रम सुरू होतो आणि ज्या अवसारी उड्यावर चढतात ते तुम्हाला पाहायचं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। आता आम्ही पहिल्यांदा जात आहोत झारा पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी। CNGची रांग लागलेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी हे हुड्यासाठी प्रसिद्ध असलेले गाव। बरेच आपले फ्रेंड आहेत ज्यांना कुणकेरीला कसं जायचं माहीत नव्हतं आणि त्यासाठी मी खास हा व्हिडिओ केलेला आहे। आपण जर कुडावरनं येत असू तर आपल्याला इथे पहिल्यांदा धाराप, आकेरी आणि त्यानंतर आकेरीचे घाट आहे, तो घाट काढल्यानंतर कोलगाव गाव भेटतो। हा सरळ रस्ता आहे जो सावंतवाडीला जातो आणि आपण डावीकडे वळल्यानंतर आंबोलीला जो रस्ता जातो त्या रस्त्याच्याच अगदी 5 मिनिटाच्या अंतरावर डावीकडे वळल्यावर आपल्याला कुणकेरी गाव भेटतो। आणि मी आता जिथे आलोय हा स्पॉट तुम्ही परत पाहू शकतात। या साईडला उजव्या साईडला सावंतवाडी आणि आपण जाणार आहोत डाव्या साईडला कुणकेरीला। आणि तुम्ही पाहू शकता हा बॅनर, कुणकेरी हुडोत्सवास येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे। त्याचप्रमाणे गोवा, कर्नाटक या राज्यातून तुम्ही येत असाल तर सावंतवाडी मार्गे येऊ शकता।
आपण कोलगाव क्रॉस केला आहे, तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे. आता सरळ जायचं आहे, कोलगावतून जो आंबोली रोड गेला ते सरळ जायचं आहे रस्त्याला. आणि त्यानंतर आपल्याला आपल्या डाव्या साईडला कुणकेरीचा एक स्वागत कक्ष लागणार आहे, तिथून आपल्याला जायचं आहे. आणि थोड्या वेळात आपण पोहोचणार आहोत. सुस्वागतम करत आपण कुणकेरीच्या पुढ्योत्सवात पोचलेलो आहोत. इथूनच कुणकेरी गाव स्टार्ट होतो. ग्रामपंचायत कुणकेरीने स्वागत तर केलंय. वळणावळणांचा रस्ता असाच आहे हा कुणकेरीचा गाव. तुम्ही बघू शकता इथे असतं ट्रॅफिकसाठी पार्किंग व्यवस्था. आणि हे आहे देवी भावईचं मंदिर, वाटेमध्येच मिळतं. त्यानंतर आपण सरळ जाणार आहोत सातेरीच्या मंदिराकडे, जिथे असतो हुड्याचा उत्सव. तर अजून ट्रॅफिक नाही दिसत आहे, पण आता बघा ट्रॅफिक जाम झालं. त्याच्या हुड्यात आपण पोचलेलो आहोत. 2024 पहिलं व्हिडिओ आपल्या कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर येतलो. आणि त्यासाठी आपण कुणकेरीच्या हुड्यात 4 वाजता इथे पोचलेलो आहोत. आता बघूया पुढचा जे काही शिगम्याची 3 गावांची जी रोमटात वगैरे ती इल्यानंतर व्हिडिओ कशा प्रकारे आपल्या बुक भेटता तो. चला तर आता थेट जाऊया. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील निसर्गरम्य गाव म्हणजे कुणकेरी गाव. तुम्ही पाहू शकतात भाविकांची अलोट गर्दी. कुणकेरीतील या हुडोत्सवात अवसारी देव या हुड्यावर कशा प्रकारे चढतात आणि खालून त्यांवर कशा प्रकारे दगड मारले जातात हे पाहण्यासाठी दरवर्षी अनेक भाविक भक्तगण या हुडोत्सवाची परंपरा प्रथा पाहण्यासाठी येतात. माणसातील देवामध्ये रूपांतर झाल्यानंतर कोणतीही गोष्ट अशक्य ठरू शकते आणि कोणतीही गोष्ट शक्य होऊ शकते. अशा प्रकारचं हे इथलं तुम्ही रूप पाहू शकतात. या 150 फुटाच्या उड्यावर अवसारी देव कशा प्रकारे आपल्या ऐटीमध्ये जातात हे पाहण्यासाठी अनेक भक्तगण इथे येतात. तुम्ही पाहू शकतात इथे या उड्याजवळ नवस बोलले जातात, नवस फेडले जातात. आणि तुम्ही एवढ्या उंचावरून अनुभव घेऊ शकता की किती जोखमीचं काम आहे. परंतु देवासाठी कोणतीही गोष्ट अशक्य नसते. कोकणातील देव, देवस्थाने, प्रथा, परंपरा हे दाखवण्यासाठी कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल मी सुरू केलेला आहे. आणि तुमचा असाच प्रतिसाद मिळत असेल तर नक्कीच असेच नवनवीन दुर्मिळ माहीत नसलेल्या ठिकाणी आपण नक्कीच पोचणार आहोत. आता हे पाहता येते सातेरी मंदिर. आणि मी आता तुम्हाला इथे दाखवणार आहे तो म्हणजे धनगरणीचा दगड म्हणजेच पारंपरिक पात्र. आता यामध्ये उचलण्याचे एक कसब असतं आणि हा पारंपरिक खेळ म्हणून ओळखला जातो. आता आपण त्यांच्याकडनंच ऐकूया ही कशा प्रकारची ही प्रथा आहे. सांगा कसा घ्यावं, काय असं असतं दगड उचलायचा कसा सांगा. नाही इतक्या नाही आहे ना बोला.
मगाशी आपण पाहिलात जो दगड घेतल्यानंतर आपली जी इच्छा काय असते ती पूर्ण होते. तर मगाशी तुम्ही 5 फेरी ज्या उड्याभोवती मारले, तर नाव काय तुझं? सूरज लाठी. हां, सूरज लाठी. सूरज लाठी आहे. गाव कुठे? माडखोल. तर काय इच्छा होती मनात? इच्छा काय नाही, मी दरवर्षी दगड उचलतो. हां, पूर्ण केली इच्छा दरवर्षी. आणि कसं वाटलं? काय नाही, काय वाटलं नाही? चांगलं वाटलं. खरं म्हणजे खूप जणांची इच्छा असते घ्यायची, परंतु तुम्ही हे करून दाखवलात त्याबद्दल कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलमार्फत स्वागत आहे तुमचं. आणि हा व्हिडिओ आपण कोकणच्या रायडर यूट्यूब चॅनलवर बघूया. धन्यवाद. पण माहिती घेणार आहोत हा जो दगड आहे तो कशा प्रकारे उचलायचा किंवा त्याची काही प्रथा आहे ती माहिती घेणार आहोत. तर आपल्यासोबत आहे काका. नाव काय तुमचं दादा? माहिती? पांडुरंग शेळके. हां, सांगा. आमका काय म्हणतात पुरच काय नाही, पुरून सांगलेलं काय म्हणतो हां, धनगरी आणलेली तारीचे पेंट आणि ती उचलल्यानंतर काय म्हणजे देवाची शक्ती. बरोबर, ज्यांनी उचलल्यानं त्याची इच्छा पूर्ण होते. पुरी होती बरोबर. असं विषय. आणि खूप जण असे उचलतात. अशी म्हणजे देवाची करणी आलं काय. बरोबर. कोण आहे काय ना? कोण आहे काय जो म्हणजे नाही ते देवाच यावं याला शक्य आहे ताकद. बरोबर. आता काय हो, पण आता जर मी जरी उचलून केला तुमका तरी उचलतली तुम्ही बरोबर. म्हणजे ताकदीचा विषय नाही हा. नाही. बरोबर, देवाची शक्ती देवा आहे. शक्ती जेव्हा धनगरी आणलेली आहे ती चाळीस बरोबर. रुपये असे पुरच सांगत तेव्हा काम का मला माहिती आहे. ठीक आहे, ठीक आहे. आता तुम्ही जे पाहिलात ते होते म्हणजे धनगरीचा दगड किंवा पारंपरिक पातर उचलण्याचा खेळ. आणि हे आता तरी खूप कमी लोकांमध्ये दिसायला येतं. आणि इकडे तुम्ही बघू शकता ते म्हणजे फटाक्यांची आतषबाजी आणि एकामेकांवर उडवून हे फटाके लावले जातात, परंतु कोणालाही इजा पोचली जात नाही. हे महत्त्वाचं आणि वैशिष्ट्य म्हणावं लागेल या कुणकेरी हुडोत्सवातील. कुणकेरीतील हुडोत्सवाची माहिती घेण्यासाठी आता आपण स्वागत कक्षाकडे जाऊया आणि तेथून थोडीशी का होईना माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येक गावामध्ये उत्सवाच्या काळामध्ये वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि या सगळ्यामध्ये वेगवेगळे परंपरा वेगवेगळे कुणकेरी गावामध्ये तो 7 दिवसांचा हा महोत्सव आहे. याची सांगता जी होते 7व्या दिवशी या महोत्सवाच्या पारंपरिक कार्यक्रमाने होते. 3 गावच्या एकतेचा प्रतीक आपल्या हा महोत्सव आहे. कुणकेरी आंबेगावमध्ये खेळी आहे. आंबेगावचा हे जे आहोत ते आपल्या बहिणीच्या मुली भावांच्या भेटीला येतात, ते आपल्या नवरदेवाला त्यानंतर जे संचालित अवतार आहेत ते या 100 कोटी होण्यावर पाहू शकतात. आपल्याला या 100 कोटी होण्यावर करतात आणि एकतेचा प्रतीक असलेला हा ग्रामपंचायत यांच्या वतीने आम्ही स्वागत करतो. यात्रा भाविकांना महोत्सवासाठी देणगी द्यायची म्हणून स्वागत कक्षाकडे साखळी जमिनीच्या बाजूला स्वागत कक्ष आहे. तिथे संपर्क साधायचा वस्तू आपली माहिती घेऊन घ्यायची आणि मंदिराच्या परिसरामध्ये आपण चालू तर प्रत्येक भाविकाने स्वतःला कुठे घेऊन अशा ठिकाणी जावं की परत त्याच मुलाने हा दगड उचलून पूर्ण देवळाभोवती फेरी मारलेली आहे.
आणि तुम्ही पाहू शकतात हेच आहेत हे दगड जे गोळा करून ठेवलेले आहेत आणि जेव्हा अवसार उड्यावर चढतील त्यावेळी मारणार आहेत. आणि तुम्ही बघू शकतात त्याने पूर्णपणे देवळाभोवती फेरी मारून इथे आता तो ज्या ठिकाणी हा दगड ठेवला जातो त्या ठिकाणी तो आलेला आहे आणि अक्षरशः दमला होता. चला तर आपले यूट्यूबर्स आलेत. नमस्कार. आज आपल्याला इथे कुणकेरी व्हिडिओत्सवामध्ये 3 चॅनलचे ओनर मिळालेले आहेत यूट्यूब चॅनलचे. आणि पहिला आपल्या इथे आहे ग्रामीण कोकण, नाव काय? स्वप्नील पाटकर. हे ग्रामीण कोकण, हे कुठे गाव? दामसंडे. देवगडवरनं खास कुणकेरीला व्हिडिओ उत्सव बघायला आलेले आहेत. त्यानंतर आशिष नाटाळकर, सुवर्ण कोकण व्लॉग. कुठून तुम्ही? शिरगाव. देवगडवरनं खास कुणकेरीचा व्हिडिओ उत्सव पाहण्यासाठी. त्यानंतर आपल्यासोबत आहेत मुक्काम पोस्ट मालवण ह्या यूट्यूब चॅनलचं नाव असून ते मालवणवरनं खास आपल्या या कुणकेरीच्या व्हिडिओत्सवाला आलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांचे व्हिडिओ तुम्ही यूट्यूब चॅनलवर नक्की बघा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि माझा पण चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर. आणि काय सांगायचं? बस ना. तर आपल्याला अनायासे का होईना आपले यूट्यूबर्स मित्र भेटले. खूप मस्त वाटलं. आणि तुम्ही पाहू शकता इथे फटाक्यांची आतषबाजी चालू आहे. जेव्हा मी आलो आहे तेव्हापासून त्याच्या आधीपासून ही फटाक्यांची आतषबाजी आणि अशी जी चालू राहणार आहे. आणि थोड्या वेळात इथे आता देवाची जी रोमटा होत ती येणारच. त्यामुळे तुम्ही पाहू शकता इथे आता गर्दी वाढणार आहे.
आपण ज्या कुणकेरी होड्याचं मुख्य आकर्षण म्हणून समजलं जातं ते आकर्षण म्हणजे वाघाचा खेळ आणि वाघाची जी भूमिका आहे ती भूमिका करणारे आपल्यासोबत आज आहेत, तर त्यांच्याशी आपण बातचीत करूया. तर काका आपलं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव अमीर चंद्रकांत कुणकेरकर, मूळ राहणारा कुणकेरी गावात. जॉबला मी लंडनला असतो. आता 26 वर्ष झाली, 26 वर्ष झाली मी हे काम करतो. आधी माझे वडील करायचे. आता 1 वर्ष मी करतो. आता दुसऱ्या वर्षी माझा मोठा भाऊ करणार, पुढच्या वर्षी तो येणार करायला. आणि देवाची कृपा आहे, सगळं व्यवस्थित. तुम्ही जॉब सांभाळून लंडनमध्ये असता? जॉबला मी लंडनला. परंतु जॉब सांभाळून हे तुमचं जे काही परंपरा आहे, आपली कोकणातली परंपरा म्हटली जाते, ते तुम्ही सांभाळताय आजपर्यंत. तुम्हाला याचा काही फायदा किंवा असा लाभ म्हणजे देवाकडनं काय दैवत्व काय, तर म्हणजे याचा खरोखरच बाबा ही भूमिका केल्यानंतर मला कोण बरेचसे लोक असे असतात जे ही काही गोष्टी असतात, परंपरा असतात, ते जपण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्याच्यासाठी तुम्ही काय सांगू शकता लोकांना? ही परंपरा जपायला पाहिजे आणि आतापर्यंत आम्ही जपलेलो आहे ही परंपरा. एवढंच म्हणायचं आहे की देवाने आमच्यावर कृपा ठेवलेली आहे आणि देवाची आमच्यावर भावकी आहे, एवढंच मला सांगायचं आहे. पण देवाची जी श्रद्धा आहे ती आम्ही मनापासून करतो आणि हे आमचं काम जे आहे आम्ही न चुकता. आता मला वाटतं आमचे वडील जेव्हा होते तेव्हापासून म्हटलं आता 45 वर्ष झाली असणारी आम्ही कामं करतो न चुकता. त्यांचं पण येऊ दे. तुम्हाला जर अडचण वगैरे असेल तर मग तुमच्या भावकी. थँक्यू. सो आज अशा प्रकारे संपन्न झाला. खूप मजेशीर असा वाघाची खेळ असे, घोडेमोडणी असे आणि
खूप चांगल्या प्रकारे इथे नियोजनबद्ध असा कार्यक्रम पाहायला मिळाला. तर संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कोकणचा रायडर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन असाल तर. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.